हाय नमस्कार. आई कुठे काय करतेच्या सेटवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि शूटिंगमधनं एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही भेळ पार्टी करतोय. आणि इथे सगळेजण तुम्हाला दिसतील भेळ करण्यासाठी अक्षरशः सगळे तुटून पडलेत. आणि आणि भेळ नंतर खाल्ली जाईल, पण सगळेजण मिळून इकडे आहेत आणि भेळ करतायत. आपण एकेकाला प्रश्न विचारू, गप्पा मारूयात. आणि भेळ हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. प्रत्येकाने आपापल्या स्वभावानुसार पदार्थ हातात घेतलेत असं म्हणता येईल. तसं सुरा हातात घेतलेला आहे संजनाने. हिने आत्ता ॲक्च्युली सूट नाही होते, पण ही पण चिरते. तर पण आम्ही खूप अभिषेकला तर म्हणजे हा अभि याला सुराची गरज नाही, तो असंच तो तोडतो. तो तो तोडतोय तो. तर थँक्यू सो मच राजश्री मराठी याच्यासाठी. आणि आता मी एकेकाला प्रश्न विचारतो. काहीच ठरलेलं नाही आहे. भेळेचा प्लॅन हा अत्यंत कॅन्डिड आहे, तसाच हा इंटरव्ह्यूसुद्धा अत्यंत कॅन्डिड आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येकाशी बोलणार आहे. कोण काय उत्तर देईल, कोण काय बोलेल, कोण काय सांगेल. आपण तिकडून सुरुवात करूयात. कांचन म्हणजे आमची आजी तिकडून सूचना देते, तिच्यापासून सुरुवात करूयात. काय करायचं, कसं करायचं. आणि संजना ऐकतेय. तर भेळ छान तयार होतीये, तोंडाला पाणी सुटलंय. आपण आजीला विचारू. हे सगळं सगळ्यांचं एकत्र येणं, गप्पा गोष्टी, मजा, आपण एकत्र हे काय काय गमती जमती करत असतो सेटवर, हे किती मिस करशील आता त्याच्याबद्दल? कायम आपल्या त्या गोष्टी आपल्या डोक्यात असतील किंवा आपल्या काय म्हणते का स्मृतीमध्ये राहतील ह्या गोष्टी. ही 5 वर्ष कसे गेलेत पटकन कळलं नाही. आता वाटतं रे बापरे 5 वर्ष गेले. पण अतिशय सुंदर हा प्रवास होता, मजेशीर होता, आनंदाचा होता, एवढंच म्हणेन. रुपाली ती खूपच भेळ करण्यात मग्न आहे आणि खूप छान भेळ ती मिक्स. पर्सनली रुपाली म्हणालाच म्हणून सांगते. पर्सनली कुकिंग हे माझं फार आवडीचा विषय असल्यामुळे ते हातात आलं ना की मला असं वाटतं की मी विसरते की मी संजना आहे. मला लाडू नीट वळायचे नाही आहेत, मला हे नीट चिरायचं नाही आहे, पण ते जरा माझ्याकडनं होत नाही ते पुढे. आणि तू याआधी भेळ कधी केली आहे शेवटची? ही बघ, ही आत्ता केलेली शेवटची याच्या आधी नाही, मी रुपाली म्हणून विचार. नाही, याच्या आधी आत्ता म्हणजे इतक्यात तरी नाही केलेली, खरंच नाही केलेली. चाट या प्रकारात तुला कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो? पाणीपुरी, वाव वा वा. शेवपुरी, बस. आणि कुठली स्पेसिफिक जागा ज्या ठिकाणची तुला आवडते? चौपाटी. वाव. त्याच्यामुळे. आणि हां, ती मोस्टली आई घरी करते. अरे गेल्या वेळी असंच वरती पाणीपुरीचा बेत होता आणि त्यावेळेला मीच पुऱ्या वगैरे पण घरनं तळून आणल्या होत्या प्रॉपर. आणि रगडा पुरी असा काहीतरी बेत होता. सो हां, मोस्टली घरी बनवलेलं. पण जर अगदीच खायचं झालं तर म्हणशील तर चौपाटीवर जाऊ. क्या बात आहे. निरंजन, तू सांग, तुला चाट प्रकारात काय काय आवडतं, त्याच्यानंतर आपण ही जी मजा मस्ती करतोय याबद्दल तुला काय वाटतं? आपल्याकडे काय चालूच असतं वरती काही ना काहीतरी, मिसळ भेळ. आम्ही सगळं वरती म्हणजे वरती आमची मेकअप रूम आहे. असं वरती नाही. हां, असं वरती नाही. वरच्या काय केलेलं? सँडविच. हो, सँडविच केलं होतं. चीज सँडविच, चीज चिली टोस्ट सँडविच, मुंबई चीज ग्रिल. तिथूनच सुचलं, कॅफेचं तिकडनं सुचलं. ही सगळी मजा मिस करशील का? आणि त्याबद्दल थोडं. अरे खूप मिस करीन. आणि कधी वाटलं तर मी तुम्हाला सगळ्यांना बोलवीन या कॅफेला आणि माझ्या हातचं खा. तर मला सांगायला आवडेल की निरंजन स्वतः अत्यंत छान भेळ करतो, छान गोष्टी करतो. त्याला अवोकाडो टोस्ट खायचं. येस, तिकडे आपण जाऊयात. ती आहे मागे, तिच्याशी पण बोलूयात आरोहीची. पण निरंजन स्वतः खूप फूडी आहे, त्याला खूप गोष्टी आवडतात आणि तो करतो. तर बघू आता कधी बोलवतोय. आता अजून एक फूडी व्यक्ती या सेटवरची,
तिचा काय एक्सपिरियन्स आहे. ती आता एक छान एक पॉइस्ड बसली आहे भेळेच्या बाजूला. किंवा भेळ खाताना सुद्धा अशीच पॉइस्ट तू असतेस का तुला मनापासून चाट खायला आवडतं? तुला माहिती आहे मी आताच खूप कामं करून शांतपणे बसली, सगळ्या भाज्या बिज्या चिरल्या आणि आता बसले गपचूप बघत. नाही, मला खूप आवडतं. आय एम अ बिग फूडी. चाट वगैरे तर सर्वात आवडी. यांना माहिती आहे, यांनी बघितलं मला सगळं खाताना आणि वेगवेगळं तरी आईच्या हातचं सोडून कुठलं चाट तुला आवडतं? आईच्या हातचं तर आवडतंच. हां, पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, दहीपुरी, रगडा पॅटीस सगळं आवडतं, सगळंच आवडतं मला. तरी त्यातलं फेवरेट कुठलं तुझं? पाणीपुरी. क्या बात. आपण जाणार आहोत आईसाठी पण काही छान छान प्रश्न आहेत. आणि हां, आता मध्ये पण आता त्याच्यानंतर अनघा आहे बाजूला. तर अनघा म्हणजेच अश्विनी, तिला आपण विचारूयात. ती म्हणजे मला सांग, तुला कुठला पदार्थ करायला आवडतो चाटपैकी? घरी तू असं करतेस, तुझ्या घरी जे छोटे छोटे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी, भावाची मंडळी यांच्यासाठी? हां, नाही घरी अशी वेळ नाही येत करायची, खाण्याची वेळ येते. अर्थातच पाणीपुरी आवडते मला खूप. सगळ्यांचं कॉमन उत्तर पाणीपुरी आहे. त्याच्या पुढे कोणी काही बोलायलाच तयार नाही आहे. हां, त्याच्या पुढे कोणी काही बोलायलाच तयार नाही आहे. आणि आता या सेटवर म्हणजे तुझं जे पात्र आहे त्यात तू बऱ्यापैकी किचनमध्ये असतेस, कामं करतेस. तर आता ही सेटवरची मजा मस्ती किती मिस करशील तू? अरे खूपच जास्त मिस करेन. एक तर काय होतं, सीनमध्ये मी चहा आणते असं लिहिलेलं नसलं तरी आप्पा एक मुद्दाम सांगतात की हा मग अनघा चहा घेऊन येईल. आणि जेव्हा तिथून पण ओके येतं की हा अनघा चहा घेऊन, तर आप्पांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो बघणं मी फार मिस करेन. की त्यांना असं वाटतं की मी जिंकलंय, हे मी सांगितलंय. आत्ता ती जे चहा आणते तो हा मी सांगितलेला आहे. त्यामुळे मधल्या एका काळात तर माझ्या बहिणी म्हणायच्या, ताई आज तू चहा नाही आणलंस ग, इतके चहा आणण्याची सुरुवात होती. आणि ते आप्पांमुळे होते, त्यामुळे ते मिस करेन अर्थात. आणि एक छोटंसं की तू इंटरव्ह्यूत सांगितलंस आधीच्या की आजीबरोबर तू रूम शेअर करतेस, तर ते किती मिस करशील आणि त्यातल्या खाण्याच्या गोष्टींबद्दल काय सांगशील? बापरे. आधी नीट सांग माईकवर की कोणाबरोबर तुझी मेकअप रूम आहे. आजी आणि माझी मेकअप रूम आहे आणि मी खूप मिस करेन आजीला. पण मी तिला घरी भेटायला जाणार आहे असं मी तिला प्रॉमिस केलंय. त्यामुळे खाण्याच्या गोष्टी काय मिस करशील? किंवा एकतर माझा घरून डबा येत नाही तेव्हा आजीने माझ्यासाठी डबा आणलेला असतो सकाळपासून रात्रीपर्यंतचा. तर ही गोष्ट फारच भारी. आणि जेव्हाही माझा मूड नसतो किंवा खात नाही किंवा असं काही असतं तेव्हा ती उठवते मला की तू खा. आणि वा 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 वा, इमोशनल झालेली आहे आणि सगळ्यांच्या लक्षात येते. छान, सगळ्यांचं एकमेकांशी अशी आमची पण अशी भावनांची आत्ता भेळ झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळेजण सॉरी आत्ताच सुचले त्यामुळे जरा समजून घ्या. आता आपण जाणार आहोत आईकडे. आई कुठे काय करते मधली आपली आई अरुंधती. ती असं एक छान तिकडून लांबून बघते कशी भेळ करतायत आणि ती व्यवस्थित करतायत की नाही किंवा काय. संजना करतेय. तर तुझ्या खाण्याच्या आवडींबद्दल जरा सांग. आता सध्या तू खूप स्ट्रिक्टली काय काय फॉलो करतेस, पण तरी त्याच्याबद्दल सांग. आणि दुसरं, तू सेटवरचं आपली ही सगळी मजा मस्ती, एक जो ब्रीदर असतो आपल्याला, तो किती मिस करशील त्याबद्दलही थोडंसं सांग. बापरे, मला असं वाटतं ब्रीदर्सच जास्त असतात. आपण मध्ये मध्ये शूटिंग करतो. कारण आपण हसत खेळत शूट करतो, त्यामुळे मला असं वाटत नाही की आपण जरी डेली सोप करतोय, गेले 5 वर्ष करतोय, तरी खूप ताणतणावामध्ये काम करतोय. आणि खाण्याच्या बाबतीत मी अशी खूप जास्त फूडी नाही आहे, पण माझी रूममेट खूप फूडी आहे. त्यामुळे तिच्याकडनं मी वेगवेगळे पदार्थांची नावंच पहिल्यांदा ऐकलेले असतात असे पदार्थ ऐकते. अपूर्वा माझ्याबरोबर असते. आणि चाट मला आवडतं, पाणीपुरी, भेळ. मी पुण्यात श्रीखंडपुरी चाटमध्ये येत नाही सध्या, तर मी ते नावही काढू शकत नाही मी हे फॉलो करत असल्यामुळे. आणि महात्मा सोसायटीत राहते मी पुण्यात. तिथे आमचा एक छोटासा ठेलेवाला आहे, त्याच्या हातची भेळ मला आवडते. आणि तुला मी गंमत सांगते, ज्या दिवशी खूप हेवी जेवण होतं, श्रीखंडपुरी, जिलबी, लग्नी, तर खरं तर हां म्हणजे असं होतं ना आपलं कधी कधी कुठल्या फंक्शनला किंवा काय, आणि त्या दिवशी संध्याकाळी काही खावंसं वाटत नाही जनरली लोकांना, पण त्याच दिवशी मला भेळ खावीशी वाटते. आणि हे कायम मी केलेलं आहे की लग्नाचं जेवण आल्यानंतर संध्याकाळी भेळ खाल्लेली आहे. का कोण जाणे, ते माझं असोसिएशन आहे डोक्यात. सो आज मी लग्नाचं नाही जेवली आहे, पण भेळ खाणार आहे. पुढच्या प्रश्नासाठी आपण आता थेट जाऊयात आप्पांकडे.
तिकडे जाऊन आम्ही जे म्हणलं किंवा आई जे म्हणली की ब्रीदर आणि आम्ही खूप मजा मस्ती करतो, त्या सगळ्या मागे जो या मजा मस्तीचा कणा आहे तो इथे बसलाय. आप्पा खरोखर या पूर्ण आमच्या सगळ्यांमध्ये भेळेसारखे किंवा एखादं चाट असल्यासारखेच आहेत. खुसखुशीत नमकीन आहेत. नेहमी ते मित्र म्हणून सगळ्यांशी वागतात, बोलतात. शौकीन आहेत, खाण्याचे अत्यंत शौकीन आहेत. तर त्यांना म्हणजे ते असले की सगळेजण हसत असतात, त्यांच्यामुळे मूड खूप छान लाईट राहतो सेटवरचा. तर त्यांना विचारूयात की आता ही भेळ सेटवर बनतीये, तुमच्या आवडीच्या चाटचा कुठला तरी पदार्थ म्हणजे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. लहानपणापासून जो तुम्हाला आवडतो आणि एखादी जागा. नाही, खरं तर चाट म्हणजे घरी केलेला कुठलाही चाटचा पदार्थ आवडतो मला. पण पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजसमोर एक चाट भंडार आहे. त्या चाट भंडारमध्ये खरी जी चाट असते, फक्त पाणीपुरी हे वगैरे बटाटा शेवपुरी असं नाही, त्याच्यामध्ये कटोरी देतात जी बटाट्याच्याच त्या मेशसारखी असते, कटोरीसारखी असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे उत्तर भारतीय सगळे पदार्थ ठेवलेले असतात. तो प्रकार मला खूप आवडतो. मला पंजाबी आहे. तो जो प्रकार आहे त्याच्यामधला जो चाट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चटण्या वगैरे टाकून केलेला असतो, असा मोठा बाऊल असतो आणि ते त्या म्हणजे कटोरीसहित खायचं असतं सगळं, ते विथ कटोरी. तो प्रकार मला खूप आवडतो आणि तो टेस्टी आहे. कधी तुम्ही म्हणाल तेव्हा मी घेऊन जातो. हां, त्याच्याबद्दल सांगा. खरं तर आमच्याकडे घरी तो प्रकार बनतो. चुरमुऱ्याचं सुशिला म्हणतात, म्हणजे सुशिला नाही, सुशिला नाव आहे त्याचं. तर त्याच्यामध्ये ते आपण पोहे करतो तशा पद्धतीनं ते चुरमुरे भिजवलेले असतात आणि त्याच्यात गंमत अशी असते की त्यामध्ये आपण पोह्यात कधी लसूण टाकत नाही, पण त्या सुशिला या आयटममध्ये लसणाच्या 2-3 कळ्या जर टाकल्या आणि त्याच्यामध्ये डाळे असतात, ज्याला आपण फुटाणे फोडल्यानंतर जे म्हणतात डाळं, कोणी डाळे म्हणतात, कोणी डाळं म्हणतात, ते असतात. शेंगदाणे नसतात त्यात. आणि तो चुरमुऱ्याचा प्रकार त्याला सुशिला म्हणतात. कोथिंबीर वगैरे, ओलं खोबरं वगैरे टाकून तोही छान असतो. आणि हां, तो गरम गरम चांगला लागतो, फार छान लागतो तो, किंवा गरम करून काढला तरी चांगला लागतो. तो एक आयटम आवडतो मला. आणि खरं आता तुम्ही विचारताय खाण्याचे सगळे पदार्थ, तर माझ्या शेजारी जो माणूस बसला आहे तो सगळ्यांचं डोकं खात असतो. ते आम्ही बरं, पण मी सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त आम्ही ते मिस करणार आहे खरं तर. आणि खरं सांगायचं झालं तर कुठलीही म्हणजे बघा तुम्ही गंमत कशी असते, सकाळी 9 ते रात्री 9 किंवा 9:30, 9:45-10. हा जर काळ तुम्ही पिरियड काउंट केला तर रात्री फक्त झोपायला घरी जात होतो आम्ही. 5 वर्ष एकत्र काढली म्हणजे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आम्ही 10 वर्ष एकत्र असल्यासारखे आहोत. म्हणजे घरच्यांच्या पेक्षा जास्त वेळ आम्ही इथं सेटवर एकत्र असायचो असं म्हणलं तर ते वावगं ठरू नये. आणि हे मिस करणं वगैरे हे सगळं ठीक आहे, पण ते आम्ही आमच्याबरोबर शिदोरी म्हणून वापरणार आहोत. मिस करणार नाही आहे आम्ही सगळ्यांनाच. कांचनजी असतील, रुपाली असेल, आमची ईशा, अनघा म्हणजे आमची, हां, तिला मी अश्विनी म्हणण्यापेक्षा ती राणीच साहेबाज म्हणतो मी तिला. हां, ती दिसते अशी चहा आणणारी, पण ती तलवार चालवायला लागल्यानंतर तुम्हाला झेपणार नाही, असं आहे ते गणित. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिला त्रास देत असतो मी नेहमी. हे याचं बघून शिकलो मी. तर हे सगळं मिस करण्यापेक्षा आम्ही सगळ्या आठवणीत ठेवू आणि त्याचा आनंद आम्ही एकटे असले की त्याचा आनंद घेत जाऊ. मध्येच आम्ही हसू, मध्येच कधीतरी हे होऊ, हे मात्र नक्की. खूप काळ एकत्र घालवलेला आहे आणि कुठलीही सिरियल 5 वर्ष चालते म्हणजे 5 वर्ष तुम्हाला रोज नवीन अनुभव द्यावा लागतो. सिरियलमधला अभिनय 5 वर्ष सलग करणं, बोर न होता. 1 वर्ष केलं ना, बोर झालं की लोक कंटाळतात. पण 5 वर्ष प्रेक्षकांना बांधून ठेवणं आपल्या अभिनयाच्या जोरावर, गोष्टीच्या जोरावर, ही खूप छोटी गोष्ट नाही आहे. ज्या सिरियलनी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त केले आहेत त्या सगळ्या कौतुकास पात्र आहेत आणि त्यात आम्हीसुद्धा आहोत असं म्हटलं तर जास्त मी अपेक्षा तुमच्याकडून करणार नाही. आहोतच हे नक्की. थँक्यू व्हेरी मच. चाट खायला या भेळ तयार झालेली आहे. वा वा पीटर, थँक्यू. इतक्या छान भेळेवर तुमच्या इमोशन्सची कोथिंबीर अशी भुरभुरल्याबद्दल थँक्यू सो मच. त्याने एक वेगळीच मजा आली आहे. पण इतकं छान वर्णन त्यांनी त्या पदार्थांचे केलं की जे बघतायत आत्ता ते सुद्धा आत्ता जाऊन तुमच्यामुळे भेळ खातील आणि भेळ तयार होते. शेवटचा एक छोटासा प्रश्न आपण तिकडे आरोहीला विचारूयात. ती अतिशय शांतपणे
बसलेली आहे इकडे. ती दिसते तेवढी शांत नाही हे मला आधी सांगायचं आहे. ती अतिशय शांतपणे खूप गुणी मुलगी असल्यासारखी करते, पण अत्यंत खोडकर आहे आणि ती पण खोड्या काढते. ओव्हरऑल सगळ्या लोकांमध्ये आता 1 वर्ष झाले तू आहेस, तर तुझा कसा अनुभव आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांग आणि किती मिस करशील? 1 वर्ष इथे काम करण्याचा अनुभव ऑफकोर्स खूप चांगला होता. सगळ्यात शेवटी मी इथे जॉईन झाले. हे बाकी सगळेजण गेली 5 वर्ष इथे सलग काम करत आहेत. पण मी जरी नवीन असले तरी मला कुठेही मी नवीन आहे असं फील होऊ न देता मला सगळ्यांनी छान सामावून घेतलं. इथल्या कलाकारांनी तर घेतलंच, क्रू मेंबर्सनी घेतलं, पण प्रेक्षकांनी सुद्धा घेतलं. त्यामुळे मी ऑफकोर्स सगळ्यांची खूप मनापासून आभारी आहे. आणि सिरियल संपते आहे, त्यात मिक्स्ड फिलिंग्ज आहेतच. गोष्टी मिस करणारे, माणसांना मिस करणारे इथल्या ऑफकोर्स. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या घरी घेऊन जाणार आहे. म्हणजे इथल्या अशा फिजिकल गोष्टी ऑफकोर्स नाही. मला वाटलं सेटिंगच्या काही गोष्टी ढापून घेणार. मला आवडेल. पण असं आहे. येस, सो थँकफुल. मला असं वाटतं आप्पांनी वातावरण खूपच इमोशनल केलं आहे आणि सगळे असे खूप खूप छान बोललात तुम्ही. इमोशनल वगैरे असं काही नाही. एक मिस मी काय करेल ते मात्र नक्की मनापासून सांगतो. मी अर्चना पाटकर यांच्याकडून येणारे मला ते सालाचे काजू मात्र मी नक्की मिस करणार. हे नक्की. ते आणि त्यांचे मिस्टर ते या जरी इथे असल्या तरी मिस्टर कोकणात गेले की तिथनं ते फोन करून यांना विचारणार, आप्पाला विचार, आप्पाला काजू आणायचे आहेत का, काजू आणायचे आहेत का, किती आणायचे आहेत. आणि ते आठवणीने मला प्रत्येक वेळी कोकणात गेले की ते मला ते सालाचे काजू आणायचे. ते मलाही आवडतात, माझ्या मिसेसनाही आवडतात. त्यामुळे ते मात्र मी नक्की मिस करणार आहे. नक्की. थँक्यू प्रॉमिस आले बघा, कंटिन्यू होणार आहे म्हणून. थँक्यू व्हेरी मच. तू सांग ना, तुला काय आवडतं? मला भेळ, पाणीपुरी पण आवडते, पण भेळ मला सगळ्यात जास्त आवडते. मी या सेटवर मला आठवते की पहिल्या दिवशी आम्ही सगळे होतो आणि एक खूप छान वातावरण त्या दिवशीसुद्धा होतं आणि आजही तसंच आहे. तर मला यात खूप आनंद वाटतो. आम्ही सगळ्यांनी खूप चढउतार बघितले. कोविडच्या काळामध्ये आम्ही सगळेजण एकत्र एकमेकांना धरून होतो. प्रेक्षकही म्हणजे तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर होतात. या सगळ्यानंतर अतिशय घरात आपण वावरतो तसा आमचा सगळ्यांचा वावर या ठिकाणी असतो आणि हे सगळं आम्ही खूप मिस करणार आहोत. म्हणजे अक्षरशः आता भेळ सगळ्यांनी मिळून तयार झालेली आहे. तर असंच प्रत्येकाने जसा हा पदार्थ करण्यात आत्ता मदत केली आहे तसंच हा शो, ही मालिका आणि इतके छान छान सीन्स करण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटने आमच्या सिरियलच्या काही ना काहीतरी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच इतका एक वेगळी आणि खमंग मला असं वाटतं गोष्टसुद्धा प्रेक्षकांसमोर आली होती. जशी ही भेळ तयार झाली एवढंच सांगेन. आणि मी सुद्धा प्रचंड मिस करेन हे सगळं. आणि आम्ही खूप छान छान सीन्स केलेत सगळ्यांनी मिळून, तुम्ही ते बघितलेत. सो एवढंच आत्ता सांगू शकतो. आता आपण भेळेचा आस्वाद घेऊ आणि रुपालीने एक छान पुढाकार घेऊन भेळ. हां, त्यामध्ये हे बघा इथे पर्सनल शेंगदाणे, मगाचपासून तिचं चाललं होतं शेंगदाण्याशिवाय भेळ नाही. सो ते झालेलं आहे. सुरुवात करूया? सुरुवात. चला हे घे. पहिला घास. सगळ्यांनी कष्ट करून ही भेळ तयार केलेली आहे. सगळ्यांचे कष्ट आहेत. आता तुम्ही विचाराल माझे काय कष्ट आहेत, तर खाण्याचे कष्ट आहेत माझे, त्यामुळे मी ते कष्ट उचलतो. कमाल 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 कमाल. थँक्यू सो मच. लवकरच भेटूयात. सगळ्यांनी एकदा जोरदार बाय करूयात. थँक्यू.